कल्याण येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात तळोजा जेलमध्ये असलेला आरोपी विशाल गवळी याने आज पहाटे 3:30 वाजता गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे। विशाल गवळी याने पहाटे 3:30 वाजता जेलमधील शौचालयात टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे। त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। पीड़ित मुलीच्या वडिलांनी मानले राज्य सरकार से आभार। हमारे दीदी के साथ में जो उसने घिनौनी हरकत किया था वो तो हम कोर्ट में केस लड़ी रहे थे और शासन प्रशासन और मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब का बहुत आभार व्यक्त करता हूँ मैं, और माननीय श्री एकनाथ जी शिंदे साहब का आभार व्यक्त करता हूँ। वैसे हमारे श्री श्रीकांत शिंदे खासदार साहब और परिवहन मंडल 3 के अतुल झंडे साहब की टीम और एसीपी घेटे साहब और कोलसेवाड़ी पुलिस स्टेशन गणेश नायदे, इन्होंने बहुत हमको सहकार किया, बहुत सपोर्ट किया और प्रशासन ने बहुत अच्छा काम किया। और ये इसको जो हुआ है इसके साथ में ऐसे ही और किसी की बेटी और किसी की लड़की हर एक, और ये सब भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडित है। जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके। तर विशाल गवळी याच्या अक्षय शिंदे सारखं विशाल गवळीलाही मारलं हा गंभीर आरोप आहे। बहिणीने मला कॉल केला होता, कारण 7:30-7च्या आसपास कॉल केला। तिने सांगितलं असं असं झालेलं आहे। मग त्याच्यानंतर मी माहिती घेतली थोडी, तर मला कळालं सकाळी बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर, त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे म्हणून टॉवेलने आत्महत्या, टॉवेल गळ्याला बांधून आत्महत्या केली असं सांगितलं जातं आहे। खरं काय अजून कळणार नाही जोपर्यंत मी तिथे जात नाही। आता मी निघतोय तळोजा जेलला चाललो आहे। संशय आहे ना मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारलं आहे त्याला जेलात रोटी, कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची PC चालू होती की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील, त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून। पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही, काय नाही। आणि आता जी भीती होती तीच झाली। विशाल गवळीशी मी भेटलो होतो मागच्या 20-25 दिवसाआधी भेटलो होतो, जेलला व्हिजिट घेतली त्याची। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काही केलं नाही, मी निर्दोष आहे, आणि खूप काही अशी माहिती दिली होती त्यांनी मला। आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे, पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिला आहे, त्याच्यामुळे तुला काय होणार नाही, काळजी नको करू, तू आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये। काय मागणी तुमची? मागणी आहे सर माझी, आता मी तिथे गेल्यानंतर मी बघेन काय झालं आहे काय नाही एक्झॅक्ट, आणि त्याच्यानंतर मग जे ह्याला सर्वस्वी जबाबदार जेल अथॉरिटीज आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।